ऐका पण कथा कोणती ऐकतोय आणि चांगली ऐका, जरा थोडा 5-10 मिनिटातच सांगतो पण ऐका. शुक्राचार्य ब्राह्मण आणि ययाती राजा क्षत्रिय, शास्त्राने निषिद्ध असलेला विवाह कसा झाला त्याचं एकच पहिलं उत्तर आहे, हे ईश्वराची योजना. म्हणून आजही या कथेला किंमत द्यायची आहे. जे जे आता घडणार आहे, घडत आहे, घडेल ते ईश्वरी योजना म्हणून स्वीकारायचं आणि आनंदानं जगायचं. तुम्हाला पटो न पटो, नाही पटलं तर वाईला उद्वेगा दुःखाची केवळ, मग दुःखच आहे जीवनात. म्हणून ऐका आता. दानवाधिपती ऋषपर्वान त्याची कन्या शर्मिष्ठा आपल्या मैत्रिणीबरोबर उपवनामध्ये जाते. पित्याचा उपाध्याय शुक्राचार्य आणि त्याची कन्या देवयानी. आता ती बरोबर आहे, सर्व कुमारिका बरोबर आहे, सरोवरामध्ये निघाल्या, जलक्रीडा करताय. आणि ही क्रीडा करताना काय झालं, इतक्यामध्ये शंकर भगवान पार्वतीसह नंदिकेश्वरावर आरूढ चाललेले. या मुलींच्या ते लक्षात आलं आणि त्यांना वाटलं या सर्व कुमारिका लाजल्या, भराभर बाहेर आल्या आणि जिला जे वस्त्र सापडेल ते वस्त्र त्यांनी नेसल्या. त्या धांदलीत काय झालं, देवयानीचं वस्त्र शर्मिष्ठा नेसली. कळलं ना वाक्य? देवयानी कोण होती? पटकन सांगायचं. ब्राह्मणाची मुलगी. शर्मिष्ठा क्षत्रियाची मुलगी. आता देवयानीचं वस्त्र कोण नेसली? शर्मिष्ठा. आता हिला काय झालं, राग आला ना की आपण उच्च कुळातले आणि नीच कुळातली शर्मिष्ठा आणि माझं वस्त्र नेसली, मोठा अपमान वाटला तिला, ऐका. आणि अपमानकारक अशा प्रकारचं ते शर्मिष्ठेला बोलले. आता शर्मिष्ठेलाही राग आला. ती म्हणायला लागली, पा तू असशील श्रेष्ठ वर्णाची, पण सांगू शेवटी तू भिक्षुकाची पोरगी आहे. हा, आणि एवढं काय तोंड करते? अगं अन्ना करता आमच्या दारामध्ये येता की नाही तुम्ही? हा, आणि कशाला प्रतिष्ठा मिळवते? एवढं बोलत असताना तिनं काय केलं, ऐश्वर्याच्या मनामध्ये तिने देवयानीचं प्रसंगापुरतं गुंडाळलेलं वस्त्र फराफर ओढलं, तिला नग्न केलं आणि विहिरीत ढकलून दिलं. आपल्या मैत्रिणींना बरोबर घेतलं, निघाली. आता योगायोग असतो, दैवयोग असतो, चमत्कार असतो. योगायोगाने काय झालं, ती ज्या विहिरीत पडलेली होती त्याच विहिरीकडे मृगया करण्याकरता वनात आलेल्या ययाती राजाच्या दृष्टीला ती पडली. लोक विचारतात तो राजा तिथेच कसा काय आला, ते काही विचारतात. आता ईश्वराची योजना अशीच असते. सिनेमामध्ये पाहत नाही का तुम्ही, बरोबर तुम्हाला माहिती असतं ही पडली, तुम्हाला वाटतं आता तो येईल. योजना आहे ती. तो आलाच ना, तिथे आला, त्याने पाहिलं, सहजगत्या त्या विहिरीवर गेला पाणी पिण्याकरता. तिला दया आली, त्याला बाहेर काढलं, आपल्या अंगावरचा शेला तिला नेसण्याकरता दिला. आणि ययातीनं देवयानीच्या विनंतीवरून तिनं आता विनंती केली, महाराज तुम्ही मला इथून बाहेर काढलं, नियम बाग अशी आहे, मी तर पडली होती, आता गेली होती मी, पण मला बाहेर कोणी काढलं? तुम्ही काढलं. तुमचा स्पर्श मला झालाय आता, आणि आता मी तर गेलीच होती, पण आता बाहेर आली आणि तुमचा स्पर्श झाल्याच्या नंतर, आता बाहेर आल्याच्या नंतर आता माझा स्वीकार कोण करेल? आणि म्हणून तुम्ही एक करा, माझं पाणी ग्रहण करा. त्याने विचार केला, ही ब्राह्मण कन्या आहे, हिच्या बरोबर विवाह कसा करायचा? पण तिने आपल्याला कचाने दिलेला जो शाप आहे तो सांगितला. ययातीची शंका दूर झाली. देवयानीने सर्व प्रकार आपल्या पित्याला सांगितला आणि मग शुक्राचार्यांना राग आला. हे असं झालं का? हा, मग शुक्राचार्य निघाले, आले आपल्या ऋषपर्व्याकडे. आणि ऋषपर्व्याकडे आल्याच्या नंतर ते वनामध्ये सांगितलं जाई, ऋषपर्वा तुमचं पौराहित्य मला नको आहे, मी वनात चाललो. ऋषपर्वा घाबरले, शुक्राचार्याचे पाय धरले, अपराधाची क्षमा करा. शुक्राचार्य म्हणलं, मला क्षमा मागण्यापेक्षा
माझ्या मुलीला विचार, तिला काय म्हणायचं, ते जे सांगेन ते. वृषपर्वा त्या देवयानीकडे आला, बाई तुझं काय म्हणणं आहे सांग. देवयानीनं सांगितलं, माझं काही म्हणणं नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की माझा पिता मला ज्या ठिकाणी देईल त्या ठिकाणी तुझ्या मुलीनं तिच्या मैत्रिणीसह माझ्या दास्या बनून यायचं. वृषपर्वानं कबूल केलं. शुक्राचार्यांना घेऊन नगरामध्ये आला. शर्मिष्ठेला तिच्या सख्याचं वर्तमान देवयानीचं दास्य करायला पाठवलं. शुक्राचार्यांनी या तिला बजावून सांगितलं की ऐक, ही दास्यत्व भावाने तुझ्याकडे येते आहे, पण हिला मंचकावर कधीच घेऊ नको. पुढे शुक्रकन्येला यदू तुर्वसू 2 पुत्र झाले. शर्मिष्ठा देखील आणि ऋतुस्नात होते, तिलाही वाटलं की मलाही पुत्र पाहिजे. ययातीची प्रार्थना केली. ययाती राजाला आठवलं की शुक्राचार्यानं सांगितलेलं आहे हिला कधीही मंचकावर घेऊ नको. पण त्या ठिकाणी ययाती राजाला पुन्हा एक उपकायदा सापडला. आपल्या इथं कायदे उपकायदे भरपूर आहे. तो उपकायदा असा सापडला की ऋतुमती स्त्रीनं रतिदान मागितलं असताना, अपत्याकरता प्रार्थना केली असताना तिला रतिदान न देणं हे देखील पाप आहे. बघा, ऋतुमती जर असेल आणि अपत्याकरता जर ती आपल्याला प्रार्थना करत असेल तर तिला ती मागणी पूर्ण न करणं ही पाप आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो कबूल झाला आणि त्या शर्मिष्ठेला देखील ध्रुव आणि अनु पुरु असे 3 पुत्र झाले. शुक्राचार्यांना राग आला. ययातीला बोलावलं आणि त्याला शाप दिला की तू श्रीलंपट झालेला आहे, त्या अर्थी तू आता म्हातारा होशील. झाला म्हातारा. ऐका, त्यावेळेला ययाती राजाने म्हटलं, महामुनी, अजून माझी तुमच्या कन्येविषयी कामना पूर्ण झालेली नाही. शुक्राचार्य दया आली. त्याने म्हटलं, माझा शाप तर काही व्यर्थ होणार नाही, पण एक मार्ग आहे. तुमच्या या मुलांपैकी जो कोणी तुमचं म्हातारपण घेईल आणि त्याचं तारुण्य देईल तर ते होऊ शकतं. तो विचार करायला लागला. प्रत्येक पुत्रांना तारुण्य मागलं कोणी तयार होईना, पण लहान मुलगा जो होता पुरु, त्याने पित्याची जरा स्वीकारली, त्याला तारुण्य दिलं. ययाती पुन्हा तरुण झाला. यथेच्छ विषय भोग घेतला. इंद्रिय तृप्त झाली नाही. पुढे काही दिवसांनी पूर्व पुण्याच्या योगाने त्याला विषयाच्या बद्दल उपरती निर्माण झाली. त्याने आपल्या पुत्राला पुन्हा ते राज्य दिलं. ययातीने सार्वभौम राजा त्याला केलं आणि ययाती राजा देखील परमार्थ साधना करण्याकरता अरण्यामध्ये निघून गेला आणि तेथे त्याने भगवंताची एकाग्र अंतकरणानं आणि उपासना केली. शेवटी श्री भगवान वसुदेवाच्या ठिकाणी तो ययाती राजा मोक्षप्राप्तीला गेला आणि पतिनिष्ठ देव याने देखील आपल्या पतीबरोबर सद्गतीला पावली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता एक छोटी कथा बाकी आहे आणि ती जर कोणती असेल तर ऐका. शुक्राचार्य म्हणतात, परीक्षित राजा, ज्या वंशात तू जन्माला आलेला आहे त्या वंशात क्षत्रिय वंशाचे प्रवर्तक राजासी, ब्राह्मण वंशाचे प्रवर्तक ब्रह्मर्षी झाले आणि प्रसिद्ध दुष्यंत राजाचा जन्म याच वंशामध्ये झाला. एके दिवशी हा दुष्यंत आपल्याबरोबर थोडं सैन्य घेतलं, मृगेकरता वनामध्ये आला आणि सहज कण्व ऋषीच्या आश्रमामध्ये आला. मेनका नावाच्या अप्सरेची कन्या शकुंतला होती तिथे. ते त्याच्या दृष्टीला पडले. तिचं रूप पाहिला ना मोहित झाला. त्यांचा गांधर्व विवाह झाला आणि त्याच दिवशी त्या राजर्षीपासून शकुंतलेला गर्भसंभवही झाला.
इकडे दुसऱ्या दिवशी दुष्यंत आपल्या नगरामध्ये आला, योग्य काळ गेला आणि ती शकुंतला सुपुत्र प्रसवली, तिला पुत्र झाला. तो पुत्र महान पराक्रमी, लहानपणी सिंहांना धरायचा, त्याच्याबरोबर खेळायचा. कण्व मुनींच्या आज्ञेनं आता शकुंतला आपल्या पुत्राला बरोबर घेतलं आणि भरत राजाकडे आपल्या त्या ठिकाणी आपली निघाली. लोकापवादाचं भय दुष्यंताकडे आपल्या निघाली. पळाले ब्राह्मण दैत्या भेण, पळाले ब्राह्मण दैत्या भेण. परंपरा नष्ट झाली, कीर्तन परंपरा संपली, ब्राह्मण दैत्यांच्या भीतीने आपले पळून गेले. पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे निघालेली आहे, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. पृथ्वी म्हणताय हा धर्म बुडालेला आहे, आता माझ्याकडनं हा भार सहन होत नाही. या अवस्थेमध्ये आता ब्रह्मदेव भगवान शंकराला बरोबर घेतात आणि शेषशाही भगवान परमात्म्याकडे निघाले आणि शेषशाही भगवंताची ते प्रार्थना करतात. वसुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करिता ते स्तवना पुरुष सुते. जनार्दना हरे श्री वत्सला गरुडध्वजा पाव अदोक्षजा आत्मा. शिरांती शेषशाही भगवान श्री विष्णूचे आणि सर्व देव त्या ठिकाणी स्तुती करत असताना भगवान त्या ठिकाणी प्रसन्न झालेत आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलतायत. आकाशवाणी झाली, हे देव लोक घाबरू नका, ऐका. आकाशची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. आकाशवाणी काय झाली ऐका. देवकीच्या गर्भायला भगवान, देवकीच्या गर्भायला भगवान, देवकीच्या गर्भायला भगवान, देवकीच्या गर्भायला भगवान. देवकीच्या गर्भामध्ये भगवान अवताराला येतील, गायी आणि भक्त यांचं रक्षण करतील, या पृथ्वीचा भार उतरतील, दैत्यांचा नाश करतील. तुम्ही रोहिणीच्या उदरामध्ये आणि शेष बलराम दादा म्हणून जा आणि तुम्ही सर्व यादव म्हणून जा. शेषाला विष्णू परमात्मा म्हणतात, हे शेष दादा आता तुम्ही अवतार धारण करा. या पृथ्वीवर दैत्य माजलेले आहेत. शेष दादा म्हणायला लागले, या अवतारामध्ये मी आता अवतार धारण करणार नाही. काय कारण आहे? शेष दादा म्हणतात की मी आता तुमच्यावर अवतार धारण करणार नाही. कारण असं आहे, मागच्या अवतारामध्ये माझे पूर्ण हौस भेटले तुमच्या बरोबर. कारण तुम्ही मोठे होते, मी लहान होतो. तुमच्यावर 14 वर्षे अरण्यवास पत्करला, वनवासच झाला आणि चालवच लागलं, आहारच घ्यावा लागला नाही, उपोषणच झालं.
14 वर्षावरी केले उपोषण जाणता आपण प्रत्यक्ष आहे. इकडे इकडे दादा दादा हळू. भगवंताने कायदा सांगितला. भगवंत म्हणतात दादा असं करू आपण, मागच्या वेळेला तुम्ही लहान होते मी मोठा होतो, आता आपण असं करू ना, तुम्ही मोठे व्हा मी लहान होईल आणि तुम्ही जी आज्ञा कराल ते मी पालन करेल. लक्ष्मी मातेला देखील सांगितलं की तुम्ही कौंडिण्यपुराला जा. या निमित्तानं पुढे वसुदेवा देत देवकी बहीण, वसुदेव देवकीचं त्या ठिकाणी आपलं लग्न लागतंय आणि लग्नामध्ये विघ्न झालेलं आहे. ते विघ्न अशा प्रकारचं होतं, मोठ्या थाटामाटात लग्न समारंभ पार पडला आणि कंस हा आपल्या लाडक्या बहिणीला तिची बोलवण करतोय. रथामध्ये आपला बसलेला आहे, मागे देवकी वसुदेव आपल्या बसलेला आहे, रथ आपला चाललेला आहे. रथ आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली त्या ठिकाणी. आकाशीची वाणी सांगित असे कंसा, हे कंसा ऐक, मानी भरवसा बोलण्याचा